जय शिवराय. मी सचिन गाडीवकर. मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असालच की आम्ही जी हळद लावलेलो उरब्यावर, तर तिथली आम्ही ती काढून आणली. मी, पप्पा आणि मम्मी तिघांनी मिळून आम्ही ती हळद काढलो. थोडं उशीर झालो आमका काढूक, कारण काय इतर बाकी कामं आमका मुंबईमध्ये असल्यामुळे आमका इकडे येऊक भेटला नाही. तर ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही काढलो. त्याच्यानंतर आईन मग ती घराकडे आणल्यान थोडी साफसफाई केल्यान, माती वगैरे होती ती काढल्यान. आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात. ते म्हणजे हळद कांड्या असतात आणि त्याका बाजू कांदो असता. म्हणजे तो कांदो आपल्याक परत बी म्हणून वापरता येता जूनमध्ये. तर त्यासाठी आईन मग साफ करून घेतल्यान आणि त्याच्यामध्ये त्या सेग्रिगेशन करून घेतल्यान. आणि आईन ती हळद आमका साफसफाई करून दिल्यान. त्याच्यानंतर आई लगेच मुंबईत गेली दुसऱ्या दिवशी. तर म्हटलं आता पुढचा काम आता आपण करूया. मग पप्पा पण मत्ती होते माझ्या. तर ती हळद होती, तर ती एका झारग्या टाईप टोपली, म्हणजे त्याच्यातून पाणी वगैरे असं निचरात अशी टोपली मी सिलेक्ट केलंय. तर त्याच्यामध्ये ती ओतल्या. त्याच्यानंतर बादलीत पाणी वगैरे घेतलंय आणि ती धुवून काढले चांगली. त्याच्यावरची माती जी असता, तर ती पूर्ण काढूची लागता. तर खात्री केलंय पूर्ण माती गेली अशी, म्हणजे 2-3दा मग आता ती प्रोसेस सेम करूची लागली, पाणी चेंज करून. अशी खात्री झाल्यावर मग मी ती हळद एका म्हणजे त्या झारग्या टाईप टोपलीत काढून मग नंतर सुकत ठेवलंय. तर ही अशी प्रोसिजर असता. तर काही काही ठिकाणी असं साफ झाल्यानंतर केल्यानंतर ती उकडतच सुद्धा. तर आई म्हणाली की तसा केला तरी चालता. हळदीचे खूप असे फायदे असतात. ती गुणकारी आणि औषधी पण असा. तर आणि मसाल्यांमध्ये पण ती वापरली जाता. तर हळद चांगली धुतल्यानंतर मग मी ती उन्हात जरा सुकत ठेवलंय, कारण थोडा बऱ्यापैकी त्याच्यात पाणी होता. तर म्हटलं थोडा सुकान दे, म्हटला पाणी कमी होऊन दे. तर साधारणपणे मी त्या 4-5 तास अशी उन्हात ठेवलंय. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पप्पानी ती कापूक घेतल्याने आणि त्याचे बारीक बारीक असे तुकडे केल्याने. तर काही जण उकडतात सुद्धा, पण आपण काय उकडणार नाही हो. ते डायरेक्ट असे कापून जरा चांगले असे सुकवून अ, मग ते कांडप मशीनवर घेऊन तिथे मग त्याची बारीक अशी पूड, म्हणजे हळदच थोडक्यात, तशी आम्ही ती बनवून घेतलो. तर हा व्हिडिओ तुमका आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.